पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चेहऱ्यावरती 400 किलोचं टेन्शन आल्यासारखं वाटतंय। जाऊ दे बाई, तू परत हरवलीस तर माझ्या नवऱ्याला आणि माझ्या चिंगीला टेन्शन यायचं, त्यापेक्षा मी येते तुझ्या बरोबर। चल रमाताई, तुम्ही काही म्हणा, तुम्ही माझ्यावर कितीही चिडा रागवा, पण तुम्ही मनाने ना खूप चांगलं आहे। लोक बघतात तुझ्याकडे, भानावर ये। चला गाव नाहीये तुझे, रिक्षाने जायला लागणार आहे ना? रिक्षा बघ। हो। काय इकडे तिकडे बघतेय? कशी मागवायची रिक्षा? कसं शिकवलंय तुला? नाही नाही शिट्टी नाही रमाताई, नको नको वाजव शिट्टी, नाही तर मी चालले। अहो थांबा। चल ये होय नंबर। कुठं जायचं ताई? हे आनंद नगर। अशी काय बघतेस माझ्याकडे भूत बघितल्यासारखी? रमाताई, मला आठवतं आपण गणपती आणायला गेलो होतो, अशीच रिक्षा थांबवली होती मी शिट्टी वाजवून, तेव्हा रस्त्याने एकटीच बोलत बसले होते। लोकांना काय वाटत असेल ना? नाही म्हणजे तुम्ही मला दिसता हो, पण लोकांना काय माहिती मी कोणाशी बोलतीये ते? वेडी वाटत असेल, वेडी। आता काय वेगळं वाटतंय? दे दे आता उत्तर दे। अय्या, हे पडलं। हा, फोनवर बोलतीये, वेडी वाटत असेल ना मी लोकांना? हा हॅलो, हा बोला बोला। वा, माझ्या बरोबर राहून बरंच शिकलीस तू। ए थांबव, साईडला गेला सांग त्यांना। हो हो काका, बाजूला थांबवा। हा बस। किती? 80। हे घ्या। आनंदी, ही बिल्डिंग। बरं चल रमाताई, हा थांब। काय? हे बघा, मी जेव्हा कोणाशी बोलत असेल ना, तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही, कारण काय होतं मग मी तुमच्याशी बोलते आणि मग वेडी वाटते। तर हे बोलताना तू माझ्याकडे बघतेस? हो। आणि माणसं तुझ्याकडे बघताय। चल चल। हे घर आहे, त्याच्यात पोरीची खेळणी आहेत बाबा माझ्या, तिथे ठेव। हा ते बॉक्स घे तिकडे खोलीमध्ये। हा काय चाललंय सगळं? हाका मार, बोलव तिला। वर्षाताई। हो ताई, काय चाललंय? काय कुठं? दुसऱ्यांच्या घरामध्ये असं कसं घुसता तुम्ही? वर्षाताईंना भेटायचं होतं, हे त्यांच्यासाठी लोणचं आणलं होतं कोळंबीचं। वर्षाताई कुठे आहेत? वर्षाताई? आपण कोण वर्षाताई? अहो वर्षाताईंच्या घराचा पत्ता आहे हा, इथेच राहतं ना वर्षाताई? हा आलं लक्षात, त्या इथे राहत होत्या पण त्यांनी घर सोडले। काय रे? हा देवघर तिकडे चल।
तू वर्षासाठी इथे आलीयस खरी? म्हणजे तिला कोळंबीचं लोणचं द्यायचं होतं, तिची काळजी वाटत होती. हा माणूस म्हणतोय वर्षा तर इथे राहतच नाही. तिने आधी कसं नाही सांगितलं? आणि राघवला तरी कसं नाही कळलं? ओ दादा. हा बोला, तुम्ही गेला नाहीत अजून? हो, ते काय वर्षाताईंच्या भावाची बायको आहे मी, सख्ख्या भावाची बायको. त्या घरी येत असतं आमच्या. मग त्या कुठे राहता हे नसेल का माहिती बरं आम्हाला. हाच पत्ता दिलाय वर्षाताईंचा. सख्ख्या भावाला नाही का सांगणार त्या घर सोडलं असेल तर? अहो हे बघा, कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते इथे राहत नाही ते खरं आहे. त्यांनी 4 महिन्याचं भाडं दिलं नव्हतं म्हणून त्यांना घर खाली करायला सांगितलं. हे घर भाड्याने घेतलं होतं? अहो पण स्वतःचं घर होतं त्यांचं. अहो सगळंच कसं तुम्हाला चुकीचं माहिती आहे. हे घर त्यांचं नव्हतं, त्या इथे भाड्याने राहत होत्या. त्यांनी इथेच जवळ एक छोटंसं घर घेतलंय. ते हे 1 BHK आहे, ते 1 RK असेल. हे काहीतरी भलतच आहे. आता नवीन घराचा पत्ता माहितीये का तुम्हाला? हो हो, इथून खाली उतरलं ना की उजव्या हाताला वळायचं. समोरच्या चौकामध्ये नवज्योत म्हणून बिल्डिंग आहे, तिथेच त्यांनी घेतलेलं आहे. आनंदी चल इथून. आता इथे थांबून काही उपयोग नाही. चल चल. रमाताई, बघा मी तुम्हाला सांगत होते ना, वर्षाताईंचं काहीतरी बिनसलंय म्हणून. कोणी ऐकतच नव्हतं माझं. एवढं घर सोडलं तरी आपल्याला काही पत्ता नाहीये त्यांचा. चला जाऊ आपण तिकडे. येतो आम्ही. आम्ही? येते मी. हो. आनंदी, हेच घर वाटतंय. बस झोपे. वर्षाताई, वर्षाताई, वर्ष काय? भाऊजी. तुम्ही कोण? आनंदी, राघव कर्णिकांची बायको आनंदी. बरोबर आहे. तुम्ही नाही ओळखत ना मला. कसं ओळखणार? तुम्ही आमच्या लग्नाला पण नव्हता. खरं तर दिवाळीच्या वेळेस येणार होता की नाही तुम्ही घरी, पण वर्षाताई म्हणाल्या की कामात आहेत ते, हरकत नाही म्हणून म्हटलं की तुम्हाला जाऊन भेटावं. ते घराचं विचार ना. बदललं कधी आणि ते स्वतःचं नव्हतं का? मग कळवलं का नाही ते विचार. हो, मी आधी तुमच्या दुसऱ्या घरी गेले होते. तिथे कळलं की तुम्ही ते घर सोडलंय. मग त्या माणसानेच मला हा पत्ता दिला म्हणून मग इथे आले. अच्छा, तुम्ही त्या पत्त्यावर गेला होता आधी? हो. मला भेटायचं होतं ना, भेटलात? हो. आनंद झाला तुम्हाला पण भेटून. मग आता इथे तिथे काय बघताय? काही काम होतं का? हो. तुमच्याशी बोलतोय मी. हा, काय काम आहे? वर्षाताईंना भेटायला आले होते. काय काम काय? हे लोणचं, कोळंबीचं लोणचं आवडतं ना त्यांना, त्यांच्यासाठी घेऊन आले होते. 2-4 दिवस झाले आल्या नाही त्या घरी. फोन पण नव्हता लागत म्हणून म्हटलं की. वर्षा नाहीये घरात. हो का?
वर्षाला घरची कामं करायचीच नसतात. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शिफ्टिंग म्हणलं की खूप काम आहे, त्यामुळे कल्टी मारली तिने. मैत्रिणीबरोबर खंडाळ्याला गेली ती. उद्या येईल. हो का? आली की सांगतो. हो. नाही येत ना वर्षाताई? अहो खंडाळ्याला गेल्यात त्या. भाऊजींनी सांगितलं मला. बरोबर आहे रमाताई, रेंज नसेल तिथे म्हणून फोन बंद आहे त्यांचा. खूप बरं वाटतंय मला आता, काळजी मिटली माझी. त्या आल्या ना खंडाळ्याहून, मग येतील आपल्याला भेटायला. चल आता. खंडाळ्याहून येण्यासाठी खंडाळ्याला जायला लागेल. म्हणजे? वर्षा घरातच आहे. नाही, भाऊजी म्हणाले मला की. खोटं बोलतो तो. ती आतमध्येच आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय हो? कोण आलं होतं? गेले. हं? आलेले गेले. आणि काय करायचे तुला नसते चौकशा? नाही तरी पण. काचा साफ झाला का? हो हो. हो. काचा साफ झाल्या? म्हणजे त्या फरशीवर मी तुझा चेहरा घासला तरी तुला एकही काच टोचणार नाही? गॅरंटी आहे? कोण आलं, कोण गेलं, कोण मेलं, या चौकशा करायच्या नाहीत. आपल्याला घर साफ करायचंय की नाही? चल. आई. या 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 राघवा, आली तुझी बायको. विचार तिला कुठे गेली होती. वर्षाताईंकडे. का? सांगितलं होतं ना तुला नको जाऊ म्हणून. का गेलीस? त्या घरी आल्या नाही. त्यांचा फोन पण लागत नव्हता, म्हणून म्हटलं की जाऊन बघावं. मग काय झालं? नाही आली 2 दिवस तर काय झालं? करू दे ना तिला, तिचं जगू दे ना आयुष्य. रोज तिने इथं आलंच पाहिजे असं काही नियम आहे का? आई थांब. चल. काय थांब? थांब काय थांब? अरे कुठे गेली होती? जीवात जीव नव्हता माझ्या. मुंबई आहे बाई. भले भले इथे हरवतात. इथले रस्ते समजत नाही तुला. आत्ता 4 महिने झाले इथे येऊन. कशाने काय झालं असं परत हरवली असते, तुझ्या बाबांना काय सांगितलं असतं आम्ही? आनंदी, तू काय म्हणाली होतीस की तुला डबा पाठवायचा आहे म्हणून वर्षाचा पत्ता मागितलास ना? मी तुला सांगितलं पण होतं की ऍप थ्रू डिलिव्हरी होऊ शकते. तुला तिकडे जायचंच होतं तर ठीक आहे, पण मला एकदा कळवायचंच तरी. तुला सोड. ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांना तरी कळवलंस का तू? सांगितलं होतंस वर्षाला आम्ही येतो म्हणून? बरं दिसतं का असं पाहुण्या रावण्यांच्या घरी जाणं? आपल्या रीतीभातीत बसत नाहीये ते. चुकलो माझं. चूक झाल्यावर म्हण चुकलं माझं. घोर लागला माझ्या जीवाला. आनंदी, तुला खूप सूट दिली का ग बाळा मी? म्हणून डोक्यावर बसलीस का माझ्या? काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? आनंदी वर्षाकडे का गेली होती? कारण तिची काळजी वाटत होती म्हणून. तरी तुम्ही तिलाच बोलताय. काय हे? उलट वर्षा का आली नाही, काय झालं तिचं, फोन का बंद आहे, हे प्रश्न विचारायचे सोडून तुम्ही ही का गेली होती याच्यावरती चढून बसलात. आनंदी, तू कसं सहन करतेस ग हे सगळं? मी असते ना तर. बरं,
भूक लागली असेल ना, जेवायला वाढते. वर्षाताईंना भेटायला आले होते. काय काम काय? कोळंबीचं लोणचं आवडतं ना त्यांना, त्यांच्यासाठी घेऊन आले होते. 2-4 दिवस झाले आल्या नाही त्या घरी. वर्षाला घरची कामं करायचीच नसतात. शिफ्टिंग म्हटलं की खूप काम आहे, त्यामुळे कल्टी मारली तिने. मैत्रिणीबरोबर खंडाळ्याला गेली ती. नाही येत ना वर्षाताई? अहो खंडाळ्याला गेल्यात त्या, भाऊजींनी सांगितलं मला. खोटं बोलतोय तो. ती आतमध्येच आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय झालं असेल नक्की? भाऊजी खोटं का बोलले असतील माझ्याशी? चिंगी पास्ता खाऊन झोपली. घरात नव्हत्या ना बाईसाहेब, काय करणार? कोळंबीचं लोणचं कशासोबत खाणार? खाल्ला बिचारीने पास्ता. नोकरी करणारी आई असती वेगळी गोष्ट, पण या घरातल्या बाईने घरात नको राहायला राघवा. आई खरंच चुकलं माझं. मी सांगून जायला हवं होतं तुम्हाला. पण आई, मी जर वर्षाताईंच्या घरी गेले नसते ना, तर मला हे कळलंच नसतं की वर्षाताई 2-3 दिवसापासून घरी का नाही येते, त्यांचा फोन का बंद आहे. काय झालं? काही झालं नसणार रे. सवय आहे हिला सगळ्यांची काळजी करायची. सवय कसली? आजार आहे आजार. आई जरा थांब, तिला काही सांगायचंय सांगू दे ना. बोल. तुम्ही जो पत्ता दिला होता ना, त्या पत्त्यावर गेले होते मी. वर्षाच्या घरी? हो, मग? पण त्या तिथे राहतच नाही. म्हणजे त्यांनी घर बदललंय म्हणे. त्या दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यात म्हणे, आणि त्याची काहीच कल्पना नाही आपल्याला. कधी झालं? 2-3 दिवस झाले असतील म्हणे. भाडं दिलं नाही म्हणून घर बदलावं लागलं. काय बोलते राघव? स्वतःच्या घराचं कोणी भाडं भरतं का? आई स्वतःचं घर नव्हतं त्यांचं. आनंदी, हे काय बोलते तुझी बायको? मी नीट चौकशी करून लग्न केलंय माझ्या पोरीचं. पण मला तिथे हीच माहिती मिळाली. आई जरा थांब, पुढे काय झालं? मग दुसरा पत्ता मिळाला नवीन घराचा. मग त्या पत्त्यावर मी गेले. भाऊजी होते घरात. भाऊजीनेच दरवाजा उघडला असेल. अतुलरावांना सुट्टी असेल आज. हो आई, पण भाऊजींनी मला सांगितलं की वर्षाताई घरात नाहीयेत. अगं बाई, गेली असेल भटकायला बाहेर. वर्षा येते, पायाला भिंगरी असते तिच्या. वर्षाताई घरातच होत्या. भाऊजी खोटं बोलत होते माझ्याशी. खरंच आई, मला काय वाटते माहितीये, आपण जरा वर्षाताईंकडे दुर्लक्ष करतो. वर्षाताई काहीतरी लपवतात, त्यांच्या अडचणी सांगत नाहीयेत आपल्याला. पण आपण त्यांना समजून घ्यायला हवं आणि त्यांची विचारपूस करायला हवी. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग आनंदी, तू गेलीस हो तेव्हा तुला अतुलरावांनी सांगितलं की वर्षा घरी नाहीये. बरोबर. मग तुला कसं कळलं की वर्षा घरात आहे? तू आतमध्ये जाऊन बघितलंस? नाही ना? मग त्यांच्या खिडकीत असं वाकून वाकून बघितलंस का वर्षा घरी येते? नाही ना? मग तिचा आवाज आला असेल तुला असा. मग कसं कळलं तुला वर्षा घरात आहे की नाही येते? का ग बाई माझ्या जावायला खोट्यात पाडतेस तू? अहो खंडाळ्याला गेल्यात त्या, भाऊजींनी सांगितलं मला. खोटं बोलतोय तो. ती आतमध्येच आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.